करा आणि झेरॉक्स काढून त्या अमरावती डेपोला पोहोचवा. आपल्याकडचे बरेचसे लोक येतात आता, तर त्यांच्याकडे काही सर्वांचं प्रत्येकाचे नोट कमीत कमी त्या लोकांनी आपापल्या झेरॉक्स कागदपत्र अमरावती एक डेपोला पोहोचवण्याची कृपा करावी. आणि जयदीपदादा शक्ती भाऊ सर्वच लोकांनी तुम्हाला बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की मागच्या वेळेस मी भरपूर बोललेलो होतो, अजूनही बोलण्याची अशी काही आवश्यकता वाटत नाही. कारण तुमची एकी पाहून आम्हालाच वाटून राहिलं की बस म्हणजे हे जर का असंच टिकून राहिलं ते विलिनीकरण काय याच्या पलीकडे काही देऊन नाही टाका आपल्याला. सर्व जिंकणारच आहे, फक्त ताकद ठेवा. टिकून कसं राहील, मजबूत कसं राहील, प्रत्येकाची आपली वैयक्तिक लढाईच असल्यामुळं एका सांगतो की प्रत्येक माणसाने आपला वैयक्तिक काम आहे, आपली वैयक्तिक जबाबदारी आहे की तुमच्यासोबत आणखी तुमच्या 10 लोकांना तुम्ही काय करा, सांगा, समजावा. कोणी जर का हिमतीने ढासळला असेल, त्याच्या मनाचं खच्चीकरण झालं असेल, तर त्या माणसाला पुन्हा कसं काय समजावून सांगता येईल आणि त्यांना खरं आणि खोटं सांगण्याची जबाबदारी आपली आहे. काल परवांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली, परवांनी काय म्हटलं होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये की बाबा तर त्यांनी म्हटलं होतं की तुमच्यावर सोमवारपर्यंत कारवाई केली जाणार नाही, सोमवारपर्यंत तुम्ही तुमच्या कामगिरीवर हजर व्हा. म्हणजे आता एक बघा, तुम्हाला लक्षात आलं का या गोष्टीच्या मागची म्हणजे बातमीच्या आतली बातमी काय असते. त्या माणसाने सोमवारपर्यंत वेळ दिला, आतापर्यंत तर मेस्का लावण्याचा बोलून राहिला ना, मेस्मा लावायचा बोलून राहिला ना. आता कसं आहे म्हणतोय की आता तुम्ही परत या, आम्ही सोमवारपर्यंत तुम्हाला वेळ देतो. गरज कोणाची आहे भाऊ? म्हणून त्यानं काय केलं आपल्याला सोमवारपर्यंत, नाही तर एवढे चांगले आहेत का हे वेळ द्यायला? सरळ गोष्ट म्हणजे कसं हे समजायला पाहिजे की शासनाचं दुटप्पी धोरण कसं चालते आणि आपली गरज नाही. आता आपली गरज त्यांना आहे, वारंवार नाही, वारंवार दिले जाते का अल्टिमेटम हा 2-3 वेळा देऊन आला आणि शासन तरी दबलेला आहे. म्हणजे सरळ तो विजय कोणाचा आहे? आपला विजय आपलाच आहे. या सर्व बातम्या जेव्हा वाचताना आणि लोकांशी बोलतात तर या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अभ्यास करा, किती खोटारडेपणा चाललेला आहे, किती पद्धतीनं आपल्या लोकांना डॉमिनेट करण्याचा विषय चाललेला आहे. आता बऱ्याचशा बांधवांच्या बदल्या वगैरे केलेल्या आहेत है ना, त्या कसल्या भावनेतून झालेल्या आहेत आणि कोणाच्या झालेल्या आहेत. मला वाटतं तुम्हाला इथं सुजान कामगार बसलेला एसटीचा सांगण्याची गरज नाही आहे. हे कसं सर्व आपल्यावर कारवाया केल्या जात आहे ना, हा सर्व विषय समजून घेण्यासारखा आहे. ते बघा, सर्वजण आता एक कृपेनं जर का राहिलं ना, तर आज जसं आपण अख्ख्या महाराष्ट्र शासनाला मागं आणलेलं आहे, उद्या देव आणि दिसी तर मोठी गोष्ट नाही आहे, त्यांनाही आपण एकजुटीने मागं आणू शकतो. झालेल्या कारवाई मागे होऊ शकतात. म्हणून कोणीही घाबरू नका, सर्वांनी एकजुटीने राहा, हिमतीने राहा. कुठलाही आर्थिक प्रॉब्लेम असेल, घराचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, त्या लोकांशी बोला, संपर्क साधा. त्यांना त्याची मदत करता येईल तर त्याची मदत प्रत्येक जण करणारच आहे. ठीक आहे ना. आता तुमच्या पुन्हा तेच विचारतो की आता तर आपण गंभीर झालेलो आहे, तरी कोणाला बदलींच्या बद्दल किंवा मेस्मा किंवा आणखी काय कशाच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर कृपा करून विचार. आता नाही राहायचं, शासनात जायचं, आता नाही राहायचं, शासनात जायचं. नाही